तर राम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आज तुमचा भाऊ चर्चा करणार आहे वोडाफोन आयडियाबद्दल। यस मित्रांनो, हा तोच स्टॉक आहे जो लोकांनी ह्या ठिकाणी खूप भरभरून ह्या ठिकाणी खरेदी केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे टेलिकॉम कंपनी आणि लॉंग टर्ममध्ये कधी ना कधी आपल्याला मल्टीबॅग रिटर्न देईल, त्यामुळे 20 रुपये 22 रुपये 25 रुपये मिळेल त्या रेटला लोकांनी हे स्टॉक भरभरून ह्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत। अर्थातच ह्या स्टॉकवर मी नेहमीच निगेटिव्ह राहिलेलो आहे, पण तरीसुद्धा आपलं मन ह्या ठिकाणी ऐकत नाही। बऱ्याचशाच लोकांनी तरीसुद्धा ह्या ठिकाणी स्टॉक खरेदी केले, इतके वाईट फंडामेंटल्स असून सुद्धा। सो जे कोणी वोडाफोन आयडियाचे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट न्यूज आहे, कारण गोल्डमॅन सॅक्स नावाची कंपनी आहे मित्रांनो, म्हणजे गोल्डमॅन सॅक्स नावाची ही कंपनी आहे, म्हणजे एक मोठा ब्रोकर आहे, दिग्गज ब्रोकर आहे। त्यांनी ह्यावर निगेटिव्ह रेटिंग केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या स्टॉकमध्ये अद्याप ह्या ठिकाणी 83% घसरण येऊ शकते, आणि ही न्यूज बाहेर आल्याबरोबर इंट्राडेमध्ये ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो 11% घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे। सध्या हा स्टॉक मित्रांनो माझ्या मते 13 रुपयांच्या आसपासच ह्या ठिकाणी ट्रेड करतोय, म्हणजे इतकी जर घसरण ह्यामध्ये आली तर स्टॉक फक्त आणि फक्त ह्या ठिकाणी 2 रुपयाचा होऊन जाणार आहे। सो ह्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये आता काय काय लेवल्स आपल्याला पाहायला मिळू शकतात। काही दिवसांआधी ह्यावर मी व्हिडिओ बनवलेला होता, पण पुन्हा एकदा डिटेलमध्ये आपण चर्चा करू। सो मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच आहे वोडाफोन आयडिया ही जी काही कंपनी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं होतं की एक चांगली गिरावट आल्यानंतर, एक चांगली ह्या ठिकाणी करेक्शन आल्यानंतर एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा स्टॉक काय करतो ह्या ठिकाणी बिल्ड करतो, आणि आता ह्या ठिकाणी एक ब्रेकआउट आलेला आहे। सो ह्यामध्ये आपण काय केली पाहिजे, बाईंग केली पाहिजे असं बऱ्याचशाच लोकांचं म्हणणं होतं, पण ह्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा ब्रेकआउट मित्रांनो फेक असण्याचे चान्सेस खूपच जास्त आहेत, कारण कंपनीचं जे फंडामेंटल आहे ते खूपच जास्त ह्या ठिकाणी निगेटिव्ह आहे। त्यामुळे हा ब्रेकआउट फेल होण्याचे चान्सेस म्हणजे 95% to 99% चान्सेस आहेत की हा ब्रेकआउट ह्या ठिकाणी फेल होईल। आणि मित्रांनो तसंच झालं, ब्रेकआउट आला पण तो सस्टेन झाला नाही, आणि पुन्हा एकदा स्टॉक ह्या ठिकाणी काय झाला, खाली जाताना आपल्याला दिसत आहे। आता ह्यासाठी जो मित्रांनो हा पहिला सपोर्ट असणार आहे तो हा वाला असणार आहे, म्हणजे जर आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर ह्या ठिकाणी साधारणतः 12 रुपयांचं जे काही लेवल आहे तो ह्यासाठी मित्रांनो पहिला सपोर्ट असणार आहे। पण 12 रुपयांचं लेवल तोडल्यानंतर डायरेक्टली हा स्टॉक मित्रांनो जो फॉल होऊ शकतो तो मला वाटतं एक साधारणतः 7 ते 8 रुपयांचे लेवल्स आपल्याला इझिली पाहायला मिळू शकतात येत्या काही दिवसांमध्ये, आणि ते जर लेवल मित्रांनो ह्या ठिकाणी ब्रेक झाले तर मग तर काही विचारायलाच नको, स्टॉक डायरेक्टली तुम्हाला 2 रुपयापर्यंतचे लेवलसुद्धा ह्या ठिकाणी इझिली दाखवू शकतो येत्या काही दिवसांमध्ये। सो मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे ती फंडामेंटल एकदम संपलेली कंपनी आहे, कारण बघा जसं जिओ मार्केटमध्ये आलं त्यांनी खूप चांगल्या ऑफर्स आपल्या कस्टमर्सना दिल्या, म्हणजे 5G सर्व्हिस असेल, त्याचबरोबर बऱ्याचशाच अशा सर्व्हिसेस त्यांनी ह्या ठिकाणी लॉन्च केल्या, म्हणजे फक्त डेटा नाही दिला, सो डेटाबरोबर त्यांनी आणखीन बऱ्याचशाच फॅसिलिटीज आपल्या कस्टमर्सना दिल्या। पण जी काही रेग्युलर सर्व्हिसेस आहे ती रेग्युलर सर्व्हिस रन करायला सुद्धा वोडाफोन आयडियाला खूप जास्त स्ट्रगल ह्या ठिकाणी सध्या करावं लागत आहे। आता फंडामेंटल्स विषयी मित्रांनो चर्चा केली तर फंडामेंटल्स तुम्ही बघू शकता, संपलेली कंपनी जसं की मी तुम्हाला ह्या अगोदर देखील सांगितलं होतं, 20 रुपये -20 रुपये बुक व्हॅल्यू आहे आणि करंट प्राइस 13 रुपयाचा आहे, म्हणजे 13 रुपये हे जे प्राइस आहे मित्रांनो ते सुद्धा ह्या स्टॉकसाठी खूपच जास्त आहे, खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे, म्हणजे इतकी कमी प्राइस सुद्धा ह्या स्टॉकसाठी इतकी जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे, म्हणजे ह्याचा तुम्ही विचार करू शकता की कंपनीची फायनान्शियल कंडिशन किती या ठिकाणी खराब असू शकते। आता कंपनीमध्ये मित्रांनो गिरावट येण्याचं जे काही कारण आहे किंवा जे काही फॉल येण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे काय, कंपनीचे जर तुम्ही सेल्स बघितले तर सेल्स या ठिकाणी मित्रांनो थोडीशी आपल्याला वाढताना तर दिसलेली आहे, पण कंपनीवर कर्ज इतके आहेत की कर्जांच्या मारामुळे कंपनी खूप जास्त या ठिकाणी काय करते, टॉलरेट म्हणजे खूप जास्त गोष्टी या ठिकाणी बेअर करते। नेट प्रॉफिट विचारलात मित्रांनो तर माझ्या मते 2017 पासून कंपनीने ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट बघितलेलाच नाही आहे। तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी, आणि लॉसेस मित्रांनो छोटे मोठे नाही आहेत, खूप हेवी लॉसेस आहेत, 73,000 करोड 44,000 करोड 28,000 करोड, आणि आता पुन्हा ह्या इयरमध्ये मित्रांनो कंपनीने 29,000 कोटींचा प्रॉफिट ह्या ठिकाणी सध्या दाखवलेला आहे, 29 ते 30,000 कोटींचा प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीने दाखवलेला आहे। सेल्स तर मित्रांनो खूप कमी आहे, 5% सेल्स ग्रोथ आहे 10 वर्षामध्ये, आणि प्रॉफिट ग्रोथ बघितलं तर ह्या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ तर ऑलमोस्ट या ठिकाणी निगेटिव्ह आहे। आता कंपनीचा मित्रांनो बॅलन्स शीट जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहायला गेला तर बॅलन्स शीट एकदम खराब झालेली आहे कंपनीची, 1,54,287 कोटींचे मायनस रिझर्व्स आहेत, म्हणजे कंपनीकडे रिझर्व्स तर काही शिल्लकच नाही आहेत, उलट कंपनीचं देणं जास्त आहे, आणि 50,000 कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि 2,43,800 कोटींची कर्ज कंपनीवरती झालेले आहेत। आणि इन्व्हेस्टमेंट बघू शकता मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट कंप्लीटली झिरो झालेलं आहे, म्हणजे कंपनीकडे जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा विकून कंपनीने कर्ज भागवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ती कंपनी पूर्णतः काय ठरली, अपयशी ठरलेली आहे। त्यामुळे सध्या कंपनीची जी हालत आहे मित्रांनो, म्हणजे ह्या ठिकाणी खूपच कमी प्रोबॅबिलिटी आहे, तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण कंपनीची सस्टेन करण्याची प्रोबॅबिलिटी 1 किंवा 2% आहे फक्त, ठीक आहे। कंपनीचे जे काही हालात आहेत ते लवकर ह्या ठिकाणी सुधारतील असं मला तरी ह्या ठिकाणी वाटत नाहीये। आता फक्त एकच शेवटची होप राहिलेली आहे की कंपनीला एखादी मोठी कंपनी म्हणजे जिओ किंवा एअरटेल सारखी कंपनी जर अक्वायर करायला इच्छुक असेल तर त्या कंपनीची स्थिती काहीतरी ह्या ठिकाणी बदलू शकते। तोपर्यंत मित्रांनो ह्या कंपनीला
ह्या दलदलीतून वर येणं थोडंसं शक्य वाटत नाही आहे. आणि मध्यंतरी बरीचशीच पेमेंट्स त्यांची रखडलेली होती. जे काय टॉवर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचीसुद्धा हजारो कोटींची पेमेंट ह्या ठिकाणी कंपनीने तटवलेली होती. त्यामुळे ह्यांच्या सर्व्हिसेस बऱ्याच ठिकाणी बंद झालेल्या होत्या. ही सुद्धा न्यूज मध्यंतरी होती, त्याविषयी सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला होता. प्रमोटरची होल्डिंग बघा 37%, FIs आणि DISची होल्डिंग तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की अरे बाप रे बाप, चांगली होल्डिंग आहे, FIs DISने आपली होल्डिंग वाढवलेली आहे, तो हा स्टॉक खरेदी करा. सो मित्रांनो असं बिलकुल नाही आहे. FIsमध्ये मित्रांनो एक म्युच्युअल फंड आहे आणि DIsमध्ये सुद्धा मोतीलाल ओसवालचा एक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे. माझ्या मते स्मॉल कॅप 150 नावाचा हा म्युच्युअल फंड स्कीम आहे ज्यांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. सो त्यांनी सुद्धा ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का केलेलं आहे, पर्याय नाही म्हणून ह्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. कारण बघा मित्रांनो कसं असतं की ज्यावेळेला एक स्मॉल कॅप फंड असतो त्यावेळेला भलेही त्यांना एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा नसेल, पण इंडेक्सचा भाग असल्याकारणाने त्यांना त्या इंडेक्समध्ये काय करावं लागतं, मजबूरन ह्या ठिकाणी काय करावं लागतं, इन्व्हेस्टमेंट करावी लागते किंवा त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आता ह्या स्कीमचं नाव काय बघा, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही जी काय स्कीम आहे ती आहे 150 इंडेक्स फंड, मिड कॅप 150 इंडेक्स फंड. म्हणजे आता 150 कंपन्यांमध्ये जर वोडाफोन आयडिया असेल तर त्यांना ह्यामध्ये गुंतवणूक करावीच लागेल, ती त्यामध्ये वगळू शकत नाहीत. कारण बघा हा एक इंडेक्स फंड आहे, ओके. आणि इंडेक्स फंडमध्ये एखादा स्टॉक जरी खराब असेल तरी त्याला तुम्हाला वगळता येत नाही, ठीक आहे. कारण नियमानुसार तुम्हाला तो स्टॉक खरेदी करावा लागेलच, भले त्याचे फंडामेंटल्स कितीही निगेटिव्ह असले तरी देखील. आणि गव्हर्नमेंट मित्रांनो बघू शकता 23% गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे. अर्थातच गव्हर्नमेंटने ह्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे फक्त उपकार म्हणून ह्यांनी त्यामध्ये थोडीशी गुंतवणूक केलेली असं आपल्याला दिसते. कारण कंपनी बाबा इतकी मोठी कंपनी आहे, बरेचसेच क्लायंट ह्याच्याशी जुळलेले आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, कंपनीला वाचवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला, पण तो सुद्धा ह्या ठिकाणी अपयशी ठरताना दिसतोय. सो मित्रांनो जे काही लेवल्स सांगितलेले आहेत 2 रुपयाचे लेवल्स, कदाचित ह्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे की हे लेवल्स आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये दिसू शकतात. सो मित्रांनो स्टॉकची परफॉर्मन्स देण्याची जी काही प्रोबॅबिलिटी आहे ती भविष्यामध्ये फारच जास्त कमी आहे. कदाचित मी चुकीचाही असेल, कदाचित कोणती तरी मोठी कंपनी अक्वायर करायला काहीतरी मोठी मदत मिळेल आणि कंपनीचा स्टॉक बूम होईल, पण त्याची प्रोबॅबिलिटी मित्रांनो फार जास्त कमी आहे. आणि अशा प्रोबॅबिलिटीवर एखादा इन्व्हेस्टमेंट करणं ह्या मला वाटतं मूर्खपणाचा डिसिजन ठरेल. सो बेटर ह्या कंपनीपासून लांब राहा. आणि जर काही इन्व्हेस्टमेंट केलीच असेल सो ती पडून राहू द्या, त्यापेक्षा आणखीन काहीतरी दुसरे स्टॉक शोधा. आता ही इन्व्हेस्टमेंट तुमची जळालेलीच आहे असं समजून तुम्ही ह्या ठिकाणी मानून चला. सो आशा करतो ह्या कंटेंट तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.